गोरखनाथ माहीत आहेत का? या कथा योग्य संदर्भात समजून घेतल्या पाहिजेत. या गोष्टींची शब्दशः कल्पना करू नका. मच्छिंद्रनाथ, त्यांचे गुरु. मच्छिंद्रनाथांना लोक साक्षात शिवाचा अवतार म्हणून पाहायचे. कारण ते एक अतिशय महान व्यक्ती होते. अंगावर फक्त लंगोटी, दुसरं काही नाही, पण महान. लंगोटी घातलेला मनुष्य कसा महान असू शकतो याची कल्पना करवत नाही, पण ते महान होते. एक महान व्यक्ती, सर्वोच्च कोटीचे योगी. तर एक दिवस त्या भागात ते भिक्षेसाठी एका घरासमोर येऊन उभे राहिले. कारण अन्न मिळवायचा तोच एक मार्ग होता. त्यांना स्वतःचं जीवन फक्त उदरनिर्वाहासाठी खर्ची घालायचं नव्हतं. फक्त जाऊन कुणाला तरी मागायचं, ते जे देतील ते खायचं, आणि तो भाग संपला. तर ते एका बऱ्यापैकी श्रीमंत घरासमोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, अलख. ते अलख निरंजन आहे, पण त्याचं संक्षिप्त रूप. ते म्हणाले, अलख. घरची स्त्री आली आणि तिने त्यांना काही अन्न दिलं. आणि मग ती म्हणाली, हे योगी, माझ्या आयुष्यात सर्व काही आहे, पण मी दुःखी आहे कारण मला मूल नाही. मला मूल नसल्यामुळे माझं आयुष्य अपूर्ण आहे. ज्यांना 10 मुलं आहेत ते देखील समाधानी नाहीत, ती वेगळी गोष्ट आहे. पण जे तुमच्याकडे नाही त्याचंच नेहमी दुःख असतं, नाही का? ते काहीही असो. तर त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि ती खरोखरच दुःखी होती. कारण सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती असते. तुम्हाला मूल होऊ शकत नाही म्हणजे त्या काळात एका महिलेसाठी अनेक गोष्टी असायच्या. म्हणून त्यांनी त्यांचा हात स्वतःच्या छोट्या पिशवीत घातला आणि एवढी विभूती किंवा पवित्र भस्म काढलं आणि तिला देत म्हणाले, तू फक्त हे खा, तुला नक्की मूल होईल. तिने मोठ्या उत्साहाने ते घरात नेलं. लोकांनी विचारलं, हे काय आहे? ती म्हणाली, असं आहे की योगींनी मला हे भस्म दिलंय. ते म्हणाले की हे खाल्लं तर मला मूल होईल. ते म्हणाले, मूर्ख कुठली, भस्माचं मूल होऊ शकतं का? काय मूर्खपणा आहे हा? पहा, तुम्ही तिथे आहात. तुम्ही नाही, मी तिथे आहे. जर तुम्ही मला जाळलं तर माझी राख होईल. पण राखेतून मी तयार होऊ शकेन याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. माझी राख होऊ शकते हे तुम्हाला स्पष्ट आहे, पण राख मी होईन? ते म्हणाले, शुद्ध मूर्खपणा. तू एक नंबरची मूर्ख आहेस. आम्हाला नेहमीच माहीत होतं की तू मूर्ख आहेस, म्हणूनच तुला मूल नाहीये. अनेक गोष्टी घडल्या. तिने धीर सोडला आणि ती म्हणाली, ठीक आहे. आणि तिने ते परसबागेत नेलं. गावाकडच्या जुन्या घरांमध्ये एक मोठा खड्डा असायचा, ज्यामध्ये ते सगळा कचरा टाकायचे. अनेक वर्षातून एकदा शेतासाठी खत म्हणून तो खणला जातो, पण एरवी तो साचत राहतो. तर तिने जाऊन ती राख तिथे फेकली. ती निपुत्रिक राहिली. 12 वर्षांनंतर मच्छिंद्रनाथ त्याच जागी आले आणि म्हणाले, अलख. ती आली. तिने योगींना ओळखलं नाही. आतापर्यंत त्यांच्या बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. त्यांनी विचारलं, तुझा मुलगा कुठे आहे? ती म्हणाली, कोणता मुलगा? 12 वर्षांपूर्वी तू एका मुलाला जन्म द्यायला हवा होतास. कुठे आहे तो? तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे तेच योगी आहेत. आणि ती म्हणाली, नाही, मी ते भस्म खाल्लं नाही. तू काय केलंस? मी ते कचऱ्याच्या खड्ड्यात फेकून दिलं. मग त्यांनी काही गावकऱ्यांना बोलवलं आणि म्हणाले, तो कचऱ्याचा खड्डा खणा. जेव्हा त्यांनी तो कचऱ्याचा खड्डा खणला तेव्हा तिथं एक 12 वर्षांचा मुलगा बसला होता. तेच गोरखनाथ. कचऱ्याच्या डब्यात जन्मलेले. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की असं का म्हटलं जातं, कचऱ्याच्या डब्यात जन्मलेले. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणाले,
तू 12 वर्षांचा आहेस. आता तू माझ्यासोबत येण्याची वेळ झाली आहे. ती बाई रडली. माझं बाळ. पण काहीही असो, जरी तिनं ते खाल्लं असतं आणि त्याला जन्म दिला असता, तरी मच्छिंद्रनाथ आले असते आणि 12 वर्षांनंतर त्याला घेऊन गेले असते. ते तसंच आहे. आता तो कचऱ्याच्या डब्यात असल्यामुळे कोणत्याही सामाजिक परिणामांशिवाय त्याला घेऊन जाणं त्यांच्यासाठी सोपं झालं. कचऱ्याच्या डब्यात जन्मलेला मुलगा कोणाला हवा असतो? कचरा म्हणजे घाण. तर त्यांनी त्याला घेतलं आणि गेले आणि गोरखनाथांना कठोर साधनेत ठेवलं गेलं. आणि गोरखनाथ अजूनही एक किशोरवयीन योगी होते. पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेले, अत्यंत समर्पित. पण ते पाहत आहेत. तिने काहीही केलं नाही, पण ती आनंदात आहे. मी इतकी मेहनत करतोय, मला काहीच होत नाहीये वगैरे. मच्छिंद्रनाथांनी त्यांची अस्वस्थता पाहिली. गोरखनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं, मला इतका त्रास का सहन करावा लागतोय? इतरांना ते सहज मिळतंय. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, ते शिळं अन्न खातायत. त्यांच्याकडे पाहू नकोस. ते शिळं अन्न खातायत. कालचं शिजवलेलं ते आज खात आहेत. मागील जन्मातील काहीतरी चांगलं ते त्याचा आनंद घेत आहेत. त्यांचीही वेळ येईल. जर त्यांनी पुरेसं केलं नाही तर ते खाली जातील. माझ्यासोबत असे अनेक लोक होते. अद्भुत, अतिशय अद्भुत लोक. खूप चांगलं करत होते, पण कालच्या अन्नावर. मी त्यांना किती प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला आज स्वयंपाक करण्याची गरज आहे, नाहीतर उद्या अन्न नसेल. मागील कर्म. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सहज महान आहात. बरं का? जेव्हा मी ध्यानलिंगासाठी पाहत होतो, जर मी त्यावेळी संयमासाठी बसलो तर 800-900 लोक, डझनभर लोक सापासारखे रांगत यायचे. ते सापासारखे रांगत येऊन इथे मंचावर जमा व्हायचे. कारण त्यावेळी आम्ही जुन्या अन्नाच्या लोकांच्या शोधात होतो, ज्यांच्याकडे आधीच काही योग्य प्रकारचे कर्म आहे आणि ते सर्व येत आहेत. पण जर तुम्ही त्यांना साधना दिली तर त्यांच्या उद्देशात सचोटी नसते, कारण ते फुकट मिळत आहे. हे अगदी एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्मल्यासारखं आहे. तुम्हाला भुकेच्या वेदना माहीत नाहीत. तुम्हाला काहीही करण्याच्या वेदना माहीत नाहीत. तुम्ही गोष्टी वाया घालवू शकता कारण त्या फुकट मिळाल्या आहेत. अगदी सहज. तर मच्छिंद्रनाथ म्हणाले, त्यांच्याकडे पाहू नकोस. ते जुन्या अन्नावर जगत आहेत. तू तसा नाहीस. तुझं जुनं अन्न कचरा आहे.